कम ऑन, लेट्स स्टार्ट नाव. बघूयात मग आज आपण पाहतोय समसंबंध. यातील प्रश्नामध्ये पहिल्या 2 प्रश्न आकृत्यात साधारणपणे पुढील संबंध असतो. आकृत्या चिन्हे यांची संख्या दुप्पट होते. आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात. आकृतीची आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब मिळते. आकृती 180 अंशात फिरते. बाहेरील व आतील आकृत्या चिन्हे यांची अदलाबदल होते आणि आकृतीचा आकार लहान मोठा होतो. तर अशा प्रकारचे हे समसंबंध हा भाग आहे. जाऊयात पुढे. याला इंग्लिशमध्ये ॲनॉलॉजी असं म्हणत असतात. बघूयात मग आता. या ठिकाणी नमुना प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्न आकृत्या दिल्या असून चौथ्या प्रश्न आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये काही विशिष्ट संबंध आहे. अशा प्रकारचा संबंध पुढील 2 प्रश्न आकृत्यांमध्येही असायला पाहिजे. उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधा, जी प्रश्नचिन्हांच्या जागी देता येईल. त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. बघूयात मग आता. हे समजून घ्यायचे की आपल्याला काय या ठिकाणी सांगितलेलं आहे तर. बघा, आता प्रश्न आकृती अशा पद्धतीने दिलेली आहे. नंतर इथं ट्रायंगल आहे. पुन्हा इथं पंचकोन आहे. आता पुढे काय होईल? तर या ठिकाणी बघा, आता समसंबंध म्हणजे याचा संबंध याच्यासोबत असतो. म्हणजे इथं आपल्याला दिलेलं पहिल्या वेळेसच सांगितलेलं आहे, की पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये की काही विशिष्ट संबंध आहे याच्यात आणि याच्यात. तर मग आपला संबंध याचा तिसरीचा संबंध या चौथ्या आकृतीसोबत आपल्याला लावायचा आहे. प्रश्न आकृतीतील बाजूची संख्या 1 ने कमी होते. इथं बघा, चौकोन आहे, इथं त्रिकोण झाला. मग हा पंचकोन आहे, तर हा चौकोन होणार आहे. आणि आकृतीच्या बाहेरील जे चिन्ह आहेत, आता प्लस, सर्कल आहे, पुन्हा मायनस आहे आणि ट्रायंगल आहे. ही चिन्हे आत गेलेली आहेत. मग तशाच पद्धतीनं ही चिन्ह आत गेलेली हवीत. बघा मग, बघूयात आता. आता मग या ठिकाणी ही चिन्ह आहेत म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, प्रश्न आकृती आहे इथं. या पद्धतीनं म्हणजे सर्कल आहे, वर्तुळ, त्यानंतर आतमध्ये त्रिकोण आहे आणि रेषा अशा आहेत. आता पुन्हा हे त्रिकोण बाहेर आला, हे आतमध्ये वर्तुळ गेले. आता हा चौकोन आहे, चौकोनात वर्तुळ आहे, रेषा तिरक्या आहेत. मग आता वर्तुळात चौकोन पाहिजे आणि मग वर्तुळात चौकोन म्हणजे इथं पर्याय क्रमांक ए. समजलं ना? हां. बघा, आता ही आकृती आहे अशा पद्धतीची. आता पुन्हा नंतर ती अशी बनलेली आहे आणि नंतर आता ही आकृती कशी बनेल? आता प्रश्न हा घटीवत, घटीवत म्हणजे कसा असतो? हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. अंशातून वळलेला आहे. 90 अंशात झालेला आहे. बघा, मग आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तिचे जलप्रतिबिंब तिला जोडले. आता मग जलप्रतिबिंब जो आहे तो काय केलेला आहे? जोडलेला आहे. व्हॉईस कोणाचा चालू आहे? बंद करा. सोहम, व्हॉईस बंद कर. बघा, या ठिकाणी मग जलप्रतिबिंब काय केलेले? जोडलेलं आहे या आकृतीचं. म्हणजे ही अशी फिरलेली आहे आणि परत काय झालेली आहे, की त्या ठिकाणी जलप्रतिबिंब तिला जोडलेलं आहे. आता मग तशाच पद्धतीचं या ठिकाणी मध्यभागी असलेली आडवी रेषा काय झालेली आहे? थोडक्यात नाहीशी होते. व डावीकडचा भाग जो आहे हा छायांकित होतो. म्हणून या ठिकाणी आता मग हिचं बघूयात आता. ही या पद्धतीनं आहे
आता मग काय झाली ती थोडक्यात 90 अंशात वळणार. म्हणजे ती या पद्धतीने गेली आणि इकडचं जसं या ठिकाणी डाव्या बाजूला भाग छायांकित झालेला आहे, तसाच याचा डाव्या बाजूला भाग छायांकित होणार. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे बघा या ठिकाणी आता यामध्ये काय होईल? थोडक्यात ही काय आहे? आरशातील प्रतिबिंब आहे. बरोबर आणि त्या संबंधित ही प्रश्न आकृती आहे. म्हणून उत्तर डी. इथं बघूयात मग. पण कसं आहे? हे इकडं आरसा असा दिसणार आहे. मग हे आरशात कसं दिसेल? इकडून या पद्धतीनं जाईल ही रेषा आणि हा जो भाग आहे तो इकडून जाईल. म्हणून पर्याय क्रमांक डी आहे. आता या ठिकाणी बघा त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ. मग हा त्रिकोण मोठा झाला, त्यानंतर चौकोन आणि त्याच्या आतमध्ये वर्तुळ गेलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मग आता, की काय होणार आहे? जी वरची आकृती आहे ती सर्वात वरती आहे. मधली आकृती ती मध्ये आहे आणि खालची आकृती ही सगळ्यात आतमध्ये. हा चौकोन सर्वात मोठा होईल. नंतर त्याच्यात वर्तुळ असायला हवं आणि नंतर त्याच्यात त्रिकोण असायला हवा. मग सगळ्यात हे बघा इथं बी नंबरला आपल्याला पाहायला मिळतंय. इथं आहे परंतु त्रिकोण जो आहे, हा कसा आहे, की त्रिकोण आतमध्ये पाहिजे. इथं त्रिकोण 2 नंबरला दिलाय. त्यामुळे ही डी बसत नाही. म्हणजे बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आता इथे बघा अ, या ठिकाणी अशा पद्धतीची ही आकृती आहे. त्यानंतर ही आकृती अशी आहे. ही काय झाली अशी सरकलेली आहे. फक्त म्हणजे इकडं या दिशेला ती सरकलेली आहे. म्हणजेच अँटी क्लॉकवाईज गेलेली आहे ती. तर आता ही बी कशी फिरवायची आपल्याला अँटी क्लॉकवाईज. एरो कुठे यायला पाहिजे? इकडे आणि त्रिकोण वर जायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला मग जाऊयात पुढे आता. पुढील स्वाध्यायात बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्न आकृत्या दिल्या आहेत. चौथ्या प्रश्न आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. मग आता पाहायचं आपल्याला, की त्यांच्यात काही संबंध आहे पहिल्या 2 आकृतीत. तो ऑप्शन तिसऱ्याचा नंबर संबंध हा वन चौथ्यामध्ये ऑप्शन आपल्याला नंबर पाहायचा. वन ऑप्शन नंबर आता या ठिकाणी ही पहिली आकृती अशी आहे, तर ही कंप्लीट झालेली आहे थोडक्यात. सेम इकडून काय झाली ती जोडली गेली. मग ही आकृती तशीच आहे, तर ही सुद्धा काय होईल इकडून अशी पद्धतीनं जोडली जाईल. म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर बी आता या ठिकाणी बघूयात मग अशा पद्धतीनं हा चौकोन आहे आणि त्याचे हे या ठिकाणी त्याला डॅश केलेले आहेत. पुढे चौकोन तर राहतोच, परंतु त्याच्यात काय झालेत क्रॉस वाढत गेलेत. म्हणजे व्हॉईस 1 मिनिट बंद करा. माझा आवाज डबल येतोय. हां. बघा त्रिकोण आता काय काय इथं त्रिकोण आहे. तर इथं चौकोनाच्या काय आहेत 4 फुल्ल्या आहेत ह्या थोडक्यात आणि इथं त्रिकोण जशास इथं बघा त्रिकोण इथं जे काही अँगल आहेत थोडक्यात ते जशास तसे राहिलेले आहेत. म्हणजे त्रिकोणाचे अँगल सुद्धा जशास तसे राहतील आणि आतमध्ये 3 फुल्या तयार होतील. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. आता इथं बघा चौकोन आणि त्याच्यात आतमध्ये परत एक आकृती आपल्याला दिलेली आहे काईटची. बरोबर? ऑप्शन नंबर सी मग ऑप्शन दुसऱ्यामध्ये नंबर काय सी झालंय हां, बघा गुड. अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी येणार आहे. कारण काय चौकोन आहे ना आतमध्ये, तर हा काय झाला चौकोन हा बाहेर गेला ना बाहेरचा आतमध्ये गेला. तर आतमधला हा त्रिकोण आहे आणि त्याच्या आतमध्ये हा जाणार. सर्कल जाणार. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? थोडक्यात सी आहे. परंतु एकदा नीट बघा, फरक काय आहे का? ही आतली आकृती जशास तशी बाहेर आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ही सीची आकृती जशास तशी येणार. व्हॉईस बंद करा. मला डबल यायला लागला आवाज. 1 मिनिट फक्त. एकदा ट्राय करू अजून. हां, आता बघा ही आकृती आहे आणि ही काय ऑप्शन झालेली आहे? नंबर हां, सांगा. ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी. बरं, बघू द्या.
हे इकडे गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात फिरले आणि काय झालेलं आहे, काळा जो म्हणजे ब्लॅक जो ट्रायंगल आहे तो ब्लॅक सर्कल झालेला आहे इकडे. रेषा ॲज इट इज आहेत त्या इकडच्या इकडे गेलेल्या आहेत फक्त. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. नंबर सी. एक मिनिट आता हे खाली ब्लॅक आहे. आता हा ब्लॅक कुठं जाणार आहे? वरती जाणार आहे. म्हणजे वरती ब्लॅकवाले हा येणार नाही. आता फरक बघा फक्त हा जो चौकोन आहे, म्हणजे हा याच्यात थोडक्यात आरशातील प्रतिमा सारखा घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे इथं कसा दिसणार आहे तो या पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी. आता डॅश या ज्या रेषा आहेत थोडक्यात, या रेषा आपल्याला कशा दिसणार आहेत? आरशातील इथं बघा, या जशा ह्या आरशातील प्रतिमासारखं इकडून आलेलं आहे. तशाच पद्धतीनं फक्त ह्या ज्या रेषा आहेत आता, ह्या रेषा अशा क्रॉस ऑप्शन होणार आहेत. नंबर बी. म्हणजे इथं सी ऑप्शन नंबर येणार बी. नाही. म्हणून इथं आता बी आणि डी मध्ये काय इथं चौकोन मोठा आहे डी मध्ये म्हणून तो सुद्धा येणार नाही. ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. गुड. आता सांगा. ऑप्शन नंबर डी. आता हा काय झाला थोडक्यात आतमध्ये आलेला आहे फक्त. आता म्हणजे मध्यभागाचा आतला जो आहे त्याच्या आतमध्ये सर्कल पाहिजे. बरोबर? चौकोनाच्या आतमध्ये सर्कल, बाहेर त्रिकोण. म्हणजे हे बरोबर आहे. बी आहे. आता 6 नंबरचं बघा. या पद्धतीनं ऑप्शन नंबर सी. म्हणजे हे इकडे ऑप्शन जातंय. नंबर सी. ऑप्शन आता नंबर सी. हे काय होईल? खाली जाईल हा गोल जो आहे तो काय होतो त्याच्या विरुद्ध टोकाला जाणार आणि ह्या ज्या डॅश आहेत 2 त्या वरती जाणार. म्हणून मग ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर आहे. चला आता इथं हे सांगा. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. ही आरशातील प्रतिमासारखं आपल्याला दिसते आणि इथं मग क्रम बदललेला नाही हां, लक्षात घ्या. क्रम बदलत नाही. अगोदर बी आहे तर बीच राहणार. म्हणजे के आहे. तर के आपल्याला काय होणार? उलट दिसणार आणि ते 1 नंबरलाच पाहिजे. म्हणजे 1 नंबरला के आहे पण ते उलट पाहिजे हे बसणार नाही आणि के इथं 2 नंबरला गेले तेही बसणार नाही. आता या ठिकाणी क्यू जे आहे आता बघा, के इथं 1 नंबरला आहे ओके. इथे आहे ऑप्शन ओके. नंबर डी. पण आता क्यूमध्ये फरक आहे. इथे क्यू आपल्याला आरशातील प्रतिमेमध्ये अशा पद्धतीने जाणार आहे. म्हणजे इथं तो जो डॅश आहे तो असा होणार आहे. म्हणून मग पर्याय क्रमांक डी येणार आहे त्याचं. क्यू जशास तसा ठेवला इथं. तो जशास तसा नाही. तो आरशातील प्रतिमासारखा बदलला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक डी आहे त्याचं. आता इथे बघा. त्रिकोण ऑप्शन नंबर त्याच्यात ए. ऑप्शन नंबर त्याच्या सी. आतमध्ये सर्कल. आता मग सर्कल बाहेर जातंय, त्रिकोण आतमध्ये जातोय आणि त्याच्यात रेषा तयार होत आहेत. मग आता तसं इथं या ठिकाणी चौकोन आहे, ऑप्शन नंबर हा बी. त्रिकोण आहे. तर त्रिकोण काय होतोय? या ठिकाणी त्रिकोण बाहेर येणार आणि ऑप्शन बाहेर नंबर ए. येऊन आतमध्ये चौकोन जाणार आणि रेषा निर्माण होणार त्याच्यात. म्हणून ऑप्शन नंबर ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्रिकोण बाहेर आलेला आहे. बरोबर. ओके. हां, ऑप्शन बरोबर. नंबर बी. आता याचं बघा ऑप्शन नंबर बी. डी. या ठिकाणी बघूयात आता. त्रिकोण आहे. हा त्रिकोण ऑप्शन नंबर डी. रोटेट होताना पाहायला मिळेल आपल्याला. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर काय होईल? डी. म्हणजे इथं डी. हा इथेच राहतोय फक्त ह्या दोघांमध्ये बदल होतोय आणि याचं ब्लॅक निघून जातं. हे मोकळा सर्कल होतोय. तसंच हा इथे राहील. हा त्रिकोण वरती जाईल. चौकोन खाली येईल. पण त्रिकोणाला मात्र मोकळा त्रिकोण पाहिजे. या पद्धतीने. म्हणजे ऑप्शन नंबर डी येणार आहे. ओके.
समजलंय ना? Yes. हा. Yes. चला आता 10वी आकृती आहे. सांगा. Option number B. ऑप्शन नंबर बी. बघूयात आता. हा त्रिकोण आहे आणि हा चौकोन आहे. इकडे वर्तुळ दिलंय, प्लस आहे. Option आता number D. प्लस इकडे आला बाहेर, वर्तुळ आतमध्ये गेला, इकडे खाली आला, हा वरती गेला. पण हे वरती जाताना हा आतमध्ये गेला, हा बाहेर येतोय आणि हा बी आतमध्ये, म्हणजे बाहेरचे आतमध्ये जात आहेत, आतला बाहेर येतोय. तर अगदी तशाच पद्धतीनं याचं सुद्धा काय होईल, आतला बाहेर जाईल, बाहेरच्या आतमध्ये येतील. मग आता पाहूयात आतमधला जो आहे, पण त्यांची फिरतंय बी, पुन्हा रोटेशन होतंय. कसं? अँटी क्लॉकवाईज. मग आता हा काय होईल, प्लस हा कुठे जाईल, इकडे जाईल आणि तो आतमध्ये पाहिजे, प्लस आतमध्ये पाहिजे. बघा इथं अशा पद्धतीनं, म्हणजे प्लस आतमध्ये, त्यानंतर हा जो गुणी म्हणजे क्रॉस आहे तो काय होईल, तो वरती जाईल आणि तो बाहेर जाईल. आणि त्यानंतर हा जो काही सर्कल आहे हा खाली येणार इथे आणि तो बाहेर येणार. मग अशी आकृती आपल्याला काय करायची, शोधायची. हा मात्र आतमध्ये, हा प्लस मध्ये, म्हणजे ही कोणत्या नंबरला दिसते, ही डी नंबरला दिसते ते. ठीक आहे. Yes. हा, इथं मायनस बी आहे. हा मायनस आहे, दिसत नाही वाटतं. हा आतमध्ये जाणार तो आणि तो इकडच्या साईडला जाणार, म्हणून डी आहे तो. बरोबर आहे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. Option number C. आता त्रिकोण बाहेर आला, त्यानंतर Option number चौकोन C. आणि आतमध्ये वर्तुळ. म्हणजे हे जो बाहेरचा आहे तो सगळ्यात आतमध्ये जाणार. Number C. बाहेरचा आहे सगळ्यात आतमध्ये, सगळ्यात आतमध्ये त्रिकोण कुठे आहे, इथे. Option बघा, number C. परंतु इथे एक आहे आणि इथे एक आहे आणि येला बी आहे. मग आता काय होणार, इथं थोडासा बघा, आता बारकाईनं लक्ष द्या, की बाहेरचा जो त्रिकोण आहे, समजा आतला सर्वात, तो सर्वात मध्ये जातोय, म्हणजे बाहेर येतोय. तर इथं मध्ये काय आहे, सर्वात थोडक्यात वर्तुळ येतं. तर ते बाहेर येताना काय होईल, सगळ्यात वर बाहेर येईल वर्तुळ, पुन्हा नंतर पुन्हा चौकोन आणि पुन्हा त्रिकोण, तो आतमध्ये जाईल. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे तिथं, C. ती येणार आहे. अगदी बरोबर आहे. चला आता या ठिकाणी उर्वरित प्रश्न आहेत, एवढा प्रश्न Option घेऊयात number C. आणि मग ही PDF तुम्हाला सोडवायला देतो घरी, तुम्ही सोडवायची स्वतः. Option number C. ऑप्शन नंबर काय, आता Option बघा number C. या ठिकाणी काय झालंय, हा ॲरो इकडे सरकलाय, हा पॉइंट म्हणजे मागचा जो वर्तुळ आहे तो इकडे आलाय, त्रिकोण खाली आलाय आणि त्याचं तोंड चेंज झालंय आणि हा जो चौकोन आहे तो वरती गेलाय. मग बघा आता काय होईल याचं. हा जो ॲरो आहे, आता अगोदर आडव्याचं बघूयात. हा आडवा अगोदर इकडे येईल, हा जो गोट आहे इकडे तो इकडे येईल सगळ्यात पहिलं. मग इकडे कोण आहे, इकडे हा आहे ना हा आहे, म्हणजे हाच इथं डायरेक्ट Option आपल्याला. number D. एक मिनिट, Option number C. डी येणार नाही, कारण डी काय होणार नाही. बघा डी हा ह्याला सोबत आहे, हा आडवा तो बसत नाही. सी म्हणजे हा आडवी रेषा फ्लिप करायची आहे, इकडची इकडे इकडचं इकडे करायचंय, म्हणून ऑप्शन नंबर सी आहे त्याचं उत्तर. ठीक आहे. या पद्धतीनं आता पुढे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. ही PDF तुम्हाला आता मी टाकतोय. ठीक आहे. आपल्याला 30 आकृत्या आहेत, या सॉल्व्ह करून घ्या, पाहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. चला मग थांबूया तिथं या ठिकाणी. थँक्यू. Good night, sir. गुड नाईट. गुड नाईट.